13 जानेवारी आणि 14 जानेवारीला अशा 2 ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे, ज्यांचा प्रभाव थेट तुमच्या जीवनात काही सावधगिरी बाळगण्याकडे इशारा करेल. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमच्या सर्वांचे ज्योतिष केंद्र चॅनलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री राम लिहायला विसरू नका. पहा, मी सूर्य आणि शुक्र देवांबद्दल बोलत आहे. सूर्य, जे पित्याचे कारक मानले जातात, नवग्रहांचे राजाही आहेत, ते दर महिन्याला आपली राशी बदलतात आणि सध्या ते तुमच्या 11व्या भावात चालत आहेत. परंतु येणाऱ्या 14 जानेवारीला त्यांचे राशी परिवर्तन मकर राशीत होईल, ज्याला मकर संक्रांत म्हणूनही ओळखले जाते. आता मकर राशी म्हणजे तुमच्या कुंडलीत 12व्या भावात सूर्याचे गोचर होईल. आता सप्तम स्थानाचा स्वामी 12व्या भावात पोहोचेल, तर त्याचे जे निकाल मिळतील त्याबद्दल आपण येथे बोलणार आहोत. कारण एक तर सूर्य मकर राशीत आहे आणि 12व्या घरात आहे. 12वे घर तुमच्या जीवनात काही गोष्टी सुरक्षित देखील करते आणि काही गोष्टींमध्ये अडचणीही देते. तर अशा कोणत्या गोष्टी असतील ज्या सुरक्षित होतील आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांच्यापासून तुम्हाला पुढील साधारण 1 महिना सावधगिरी बाळगायची आहे? दुसरीकडे शुक्रदेवांबद्दल बोलायचे झाले तर कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्रदेव योगकारक मानले गेले आहेत. तसे ते सौंदर्य, ऐश्वर्य आणि सुखसुविधांचे कारक आहेत. हे शुक्रदेव सुद्धा सध्या तुमच्या 11व्या घरात म्हणजेच उत्पन्नाच्या घरात चालत आहेत. परंतु 13 जानेवारीला त्यांचेही राशी परिवर्तन मकर राशीत होईल. आता त्यांचे मकर राशीत जाणे आणि सूर्याचे मकर राशीत जाणे या दोन्ही ग्रहांची जी युती 12व्या घरात होईल, ती तुम्हाला कशा प्रकारे प्रभावित करेल याबद्दल आपण बोलूया. पुढे जाण्यापूर्वी एक छोटी विनंती. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. तर पहा, या दोन्ही ग्रहांच्या गोचराबद्दल बोलायचे झाले तर हे दोन्ही ग्रह एक 13 तारखेला आणि एक 14 तारखेला तुमच्या 12व्या घरात येतील. आता 12व्या घरातील याचा परिणाम काय होईल? आधी हे समजून घेऊया की 12वे घर काय आहे. 12वे घर कुंभ राशीच्या लोकांसाठी किंवा प्रत्येक व्यक्तीसाठी तुमच्या खर्चाचे स्थान असते. याला व्ययभाव म्हणतात. हे हॉस्पिटल्सचे घर देखील असते. याला प्रवासाचे घर देखील म्हटले जाते. हे परदेशाचे घर आहे. याला शयन, निद्रा किंवा आनंदाचे घर आणि मोक्षाचे घर देखील म्हटले जाते. आता येथे एक तर सप्तम भावाचा स्वामी आला आहे आणि दुसरा तुमच्या 4थ्या आणि 9व्या म्हणजेच भाग्य भावाचा स्वामी आला आहे. तर शुक्राचा प्रभाव काय असेल? आता भाग्याचा स्वामी आला आहे तर काय होईल? भाग्य कोणत्या गोष्टींमध्ये तुमची साथ देईल आणि कोणत्या गोष्टींमध्ये देणार नाही? सर्वात आधी आपण शुक्राबद्दल जाणून घेऊया. या काळात कुटुंबात थोड्याफार समस्या नक्कीच पाहायला मिळतील, कारण 4थे घर तुमच्या कुटुंबाचे देखील आहे. त्यामुळे भाग्य कमी साथ देईल आणि तुमच्या भावंडांसोबतच्या संबंधांमध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात. प्रवास घडतील आणि या प्रवासांमध्ये तुम्हाला थोडा त्रास जाणवेल. मनात एक प्रकारची असंतुष्टीची भावना राहू शकते की तुम्ही काम तर करत आहात पण त्यातून समाधान मिळत नाहीये. घर कुटुंबात खर्च वाढू शकतात, कारण 4थ्या आणि 9व्या भावाचा स्वामी 12व्या घरात आहे, जो खर्च करवतो. घराशी संबंधित खर्च असू शकतात, कुटुंबाशी संबंधित खर्च असू शकतात किंवा काही चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च होऊ शकतात. त्यामुळे येथे खर्च दिसून येतील. असे नाही की तुमच्याकडे पैसा येणार नाही किंवा करिअर चांगले असणार नाही, पण करिअरच्या क्षेत्रात काय होईल? तुम्ही खूप जास्त नफा कमावू शकणार नाही. जर कमावला तर तो खर्च होऊन जाईल. तेव्हा काय होईल? पैसा आला आहे पण समाधान मिळत नाहीये. तुम्ही असंतुष्ट दिसाल. कामाचा ताण वाढत जाईल, म्हणून तुम्हाला थोडे लक्ष द्यावे लागेल. व्यापाराबद्दल बोलायचे झाले तर व्यावसायिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, कारण सप्तम स्थानाचा स्वामी देखील 12व्या घरात गेला आहे. हा काळ तुमचे खर्च वाढवण्याचेच काम करेल. जीवनात तुम्ही जे यश मिळवत आहात त्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट करावे लागतील. जर तुम्ही नोकरी करत असाल तर या काळात नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. नोकरीत बदलीसारख्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आता हे तुमच्यावर अवलंबून असेल. नोकरीत तुमची बदली झाली आणि तुम्ही ती स्वीकारली तर ती तुमच्यासाठी सकारात्मक ठरेल. पण जर तुम्ही या बदलीने समाधानी नसाल तर ते तुमच्यासाठी त्रासाचे कारण बनेल. म्हणूनच जशी परिस्थिती निर्माण होईल त्यानुसार स्वतःला जुळवून घेतले तर चांगले राहील. पण जर तुम्हाला यात असमाधान वाटले तर गोष्टी तुम्हाला आवडणार नाहीत. तुमच्या व्यवसायातील प्रतिस्पर्ध्यांकडून तुम्हाला कडक टक्कर मिळेल. स्पर्धा खूप जास्त असणार आहे, त्यामुळे आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करून ठेवा.
कारण तुमच्या मनात कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून, जसे की व्यवसाय चालत नाहीये किंवा जेवढे प्रयत्न करतोय तेवढे काम होत नाहीये, अशा गोष्टी राहू शकतात. त्यामुळे धन तर कमवाल, पण बचत करू शकणार नाही. खर्च वाढतच जातील. खाजगी जीवनाचा विचार केला तर सप्तम भाव भागीदारीचा आहे, आणि ही भागीदारी तुमच्या व्यवसायाची असो किंवा जीवनसाथीसोबतची. हे सप्तम स्थान जास्त प्रभावी झाले आहे आणि त्याचा स्वामी 12व्या घरात गेला आहे, जिथे आधीच केतू बसलेले आहेत. त्यामुळे एकतर आपल्या जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या आणि प्रयत्न करा की हा 1 महिना तुम्ही खूप जपून घालवावा. नात्यात तणाव येऊ देऊ नका. नात्यात तणाव निर्माण झाला तर अडचणी वाढू शकतात. संयमाने काम करण्याचा प्रयत्न करा, तेव्हाच तुमची स्थिती सुधारेल. कारण येथे शुक्र देखील 12व्या घरात आहे, त्यामुळे प्रेम जीवनातही तणाव राहू शकतो. शुक्राचा रिझल्ट तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही तुमच्या नात्यात गोडवा टिकवून ठेवाल. कारण अशा परिस्थिती निर्माण होतील की तुम्ही गोडवा टिकवून ठेवण्यास सक्षम नसाल. त्यामुळे जे जीवनात सुख चालले आहे त्याचा तुम्ही आनंद घेऊ शकणार नाही. ताळमेळ नीट बसणार नाही. यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. जेव्हा तुम्ही प्रयत्न करता त्याचा रिझल्ट नक्कीच मिळतो. म्हणून हा काळ संयमाचा आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे या काळात तुम्हाला पायांच्या वेदनांची समस्या जाणवू शकते, कारण तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी राहील. सूर्यदेव हे रोगप्रतिकारक शक्तीचे कारक आहेत आणि ते स्वतः 12व्या घरात म्हणजेच खर्चाच्या घरात बसलेले आहेत. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील खर्च झाली. इम्युनिटी कमी झाली तर काय होईल? आरोग्य लवकर प्रभावित होईल. सर्दी खोकला असो किंवा काहीही, पण आरोग्यावर परिणाम होईल. त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. पायांच्या खालच्या भागात जास्त त्रास जाणवू शकतो. मग सर्व काही असंच वाईट होईल? काही गोष्टी चांगल्या होणार नाहीत का? चांगल्या गोष्टीही होतील. जर तुम्ही परदेशाशी संबंधित व्यवसाय करत असाल तर तो खूप चांगला राहील. जर तुम्ही परदेशात राहत असाल तरीही तुमच्यासाठी काळ चांगला असेल. तिथे तुम्ही जास्त नफा कमवू शकाल. जर तुम्ही बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत असाल तरीही तुम्हाला चांगले निकाल मिळतील, पण खर्च तिथेही नक्कीच होतील. याशिवाय तुम्ही घरापासून दूर राहत असाल आणि तेथेच व्यवसाय करत असाल किंवा ऑनलाईन बिझनेस करत असाल तर तिथेही तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. तर या सर्व गोष्टी या 2 ग्रहांमुळे होणार आहेत. मग यावर काही उपाय कामी येतील का? हो, उपाय नक्कीच कामी येतील. तुम्हाला काय उपाय करायचे आहेत? 1. मंगळवारी हनुमानजींची आराधना करा आणि हनुमान चालिसाचे पठण करा. तुम्ही हे 11 वेळा, 21 वेळा, 41 वेळा किंवा 51 वेळा करू शकता. यासाठी जास्त वेळ लागत नाही. 2. सूर्यदेवाला दररोज सकाळी अर्घ्य अर्पण करा. या 1 महिन्यात विशेषतः दररोज सूर्याला पाणी देण्याचा नियम बनवा. 3. शुक्र हा तुमचा योगकारक ग्रह असल्याने प्रत्येक शुक्रवारी लिंगाष्टकमचे पठण करा. हे उपाय तुम्ही करू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इतकेच. श्री स्वामी समर्थ.